राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद साधलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच कांदा काढणीसाठी काम करणाऱ्या शेतमजुरांशीही चर्चा केली। या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च, बाजारभाव, साठवणूक सुविधा आणि मजुरी या संबंधीच्या अडचणी मांडल्या। अक्षय कर्डिले यांनी त्या बारकाईने ऐकत प्रत्येक प्रश्नावर शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। यावेळेस त्यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून दिली। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलेले आहेत। दूध उत्पादकांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबवून त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिलाय, असंही ते म्हणाले। पुढे बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की शेतकऱ्यांची अडचण प्रत्यक्षात पाहूनच समजते, त्यामुळे मी बांधावर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे। तुमच्या प्रश्नांसाठी विधानसभेत ठामपणे आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। शेतमजुरांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या कामाच्या अटी, मजुरी आणि रोजगाराच्या संधी याबाबतही माहिती घेतली। ग्रामीण भागातील कामगारांच्या प्रश्नांवरही प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। या भेटीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून उमेदवार थेट बांधावर येऊन संवाद साधत असल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलंय। कर्डिले साहेबांनी आमचे सगळे कुपनाचे कामं केले, डोलचे कामं केले, आमचे जे जे गरजी होते ते संपूर्ण केले। आम्हाला अडचण नाही येऊन दिली कशाची। आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार, आम्ही त्यांना सहकार्य करणार। सगळ्या महिलांचा आशीर्वाद आहे। आमदार ते 100% होणार म्हणजे होणार। साहेबांपेक्षा ते जास्त आमचे कामं करणार, आम्हाला काही अडचण येऊन देणार नाहीत। अक्षय दादाला 100% निवडून देणार।